नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आजचा आपला विषय आहे, काही स्त्रिया जास्त न बोलताही समोरच्याच्या मनात कायमचं घर करून बसतात. काही स्त्रियांच्या उपस्थितीत एक विलक्षण शांतता असते, पण त्यांच्या एका नजरेत हजार शब्दांची ताकद असते. तुम्ही कधी विचार केलाय का, की कोणतीही महागडी फॅशन किंवा दिखावा न करता त्या समोरच्याला आपल्या आठवणीत कसं कैद करतात? लोक त्यांच्याकडे एखाद्या चुंबकासारखे का खेचले जातात? ही कोणती जादू नाही, तर हे आहे एक प्रगत सायकोलॉजिकल अट्रॅक्शन. पण हे आकर्षण तुमच्यात कसं निर्माण होईल? आज आपण अशा एका प्रवासाला निघणार आहोत, जिथे तुम्ही स्वतःची एक अशी आवृत्ती शोधाल, जिची सवय समोरच्याला सुटणं अशक्य होईल. चला तर मग या सायकोलॉजिकल रहस्याच्या पहिल्या पायरीकडे वळूया. तुम्ही कधी असं अनुभवलंय का, की काही स्त्रिया जास्त न बोलताही समोरच्याच्या मनात कायमचं घर करून बसतात? त्यांचे शब्द मोजके असतात, पण त्यांचं अस्तित्व मात्र अत्यंत वजनदार असतं. त्या स्वतःला सिद्ध करण्याचा कोणताही आटापिटा करताना दिसत नाहीत, तरीही लोकांचं लक्ष आपोआप त्यांच्याकडे वेधलं जातं. अशावेळी कदाचित तुमच्या मनातही विचार येत असेल, की असं काय आहे जे मी करू शकत नाही? माझ्यामध्ये काही कमी आहे का? की मी गरजेपेक्षा जास्त कोणाला तरी महत्त्व देते? कोणाला तरी जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करताना मी स्वतःलाच तर गमावत नाहीये ना? जर हे प्रश्न तुमच्या मनात कधीही आले असतील, तर आता हे शांतपणे ऐकण्याची वेळ आली आहे. कारण ही कथा कोण्या दुसऱ्याची नाही, ही तुमचीच आहे. आणि कदाचित पहिल्यांदाच कोणीतरी तुम्हाला जज न करता सत्य परिस्थिती तुमच्यासमोर मांडत आहे. लक्षात घ्या, आकर्षण हे बाहेरून सुरू होत नाही, ना चेहऱ्यावरून, ना कपड्यावरून. आकर्षणाची खरी सुरुवात तिथून होते, जिथे तुम्ही स्वतःशी संवाद साधता. त्या आवाजातून, जो रात्रीच्या शांततेत तुम्हाला विचारतो, काय मी पुरेशी आहे? जर मी थोडी अजून बदलले तर तो थांबेल का? जर मी थोडा जास्त त्रास सहन केला तर तो मला सोडून जाणार नाही ना? इथूनच एक स्त्री आतून तुटत जाते, आणि इथूनच एका खंबीर स्त्रीची जडणघडणही सुरू होते. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या स्त्रियांची सवय समोरच्याला लागते, त्या कधीही कोणाकडे याचना करत नाहीत. ना लक्ष देण्याची, ना प्रेमाची, ना वेळेची. त्यांच्या मनापासून ठाऊक असतं, की त्यांचं अस्तित्वच पुरेसं आहे. त्या समोरच्याला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीत, कारण त्या स्वतःच्या मूल्यांशी घट्ट बांधलेल्या असतात. स्वतःला या मूल्यांशी बांधून घेणं इतकं सोपं असतं का? आणि जेव्हा तुम्ही हे करायला लागता, तेव्हा तुमच्या नात्यात असे बदल होतात, जे तुम्ही कधी कल्पनेतही विचार केले नसतील. हे बदल नक्की काय आहेत? चला थोडं खोलवर जाऊया. तुम्ही कधी नोटीस केलंय का, जी स्त्री प्रत्येक क्षणी उपलब्ध असते, समोरच्याचं प्रत्येक म्हणणं निमूटपणे मान्य करते आणि नात्यात सतत तडजोड करायला तयार असते, तिलाच सगळ्यात आधी गृहीत धरलं जातं? या उलट जी स्त्री स्वतःमध्ये परिपूर्ण असते आणि आपल्या विश्वात व्यग्र असते, तिचीच ओढ समोरच्याला जास्त वाटते. हा फरक कोणत्याही चालबाजीचा नसतो, तो तुमच्या ऊर्जेचा आहे. जेव्हा तुम्ही कोणाच्या उत्तराची किंवा मेसेजेसची तासनतास वाट पाहत अस्वस्थ होता, तेव्हा तुम्ही नकळत स्वतःला कमी लेखत असता. तुमचा आनंद जेव्हा दुसऱ्याच्या वागण्यावर अवलंबून असतो, तेव्हा तुम्ही तुमची संपूर्ण ताकद दुसऱ्याच्या हातात सोपवता. समोरची व्यक्ती कदाचित वाईट नसेलही, पण जेव्हा तिला कळतं, की तुमचं संपूर्ण विश्व तिच्या भोवती फिरतंय, तेव्हा ती नकळत तुम्हाला हलक्यात घेऊ लागते. अशी स्त्री बनणं, जिची सवय लागावी, याचा अर्थ कोणाला तरी नियंत्रित करणं असा होत नाही. याचा अर्थ स्वतःला इतकं समृद्ध बनवणं, की जो कोणी तुमच्या संपर्कात येईल, त्याला तुमच्या नसण्याची उणीव सतत टोचत राहावी. अशी स्त्री स्पष्टीकरण देण्यात वेळ वाया घालवत नाही. ती किती चांगली आहे हे सिद्ध करण्याचा ती प्रयत्न देखील करत नाही. ती फक्त स्वतःसारखी वागते. तिच्या डोळ्यात गोंधळ नसतो, तर स्थिरता असते. तिच्या शब्दात भीती नसते, तर स्पष्टता असते. तिला माहीत असतं, की जर कोणी तिची निवड केली, तर ती पूर्ण मनाने असावी, आणि जर कोणी तिला निवडलं नाही, तर ती स्वतःला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही.
हे सर्व ऐकायला खूप प्रेरणादायी वाटतं. पण हे एका दिवसात कसं साध्य करायचं, या प्रक्रियेत एक असा टप्पा येतो जिथे तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व एका वेगळ्या उंचीवर जातं. तो टप्पा कोणता? जाणून घेऊया. आकर्षणाचं मूळ हे स्वातंत्र्यात आहे, विशेषतः भावनिक स्वातंत्र्य. अशी आझादी जिथे तुम्ही कोणाच्या येण्याने नक्कीच आनंदी होता, पण त्याच्या जाण्याने पूर्णपणे कोलमडून पडत नाही. जेव्हा एखादी स्त्री या टप्प्यावर पोहोचते, तेव्हा तिला प्रेमासाठी किंवा अटेन्शनसाठी धडपड करण्याची गरज उरत नाही. लोक स्वतःहून तिच्याकडे खेचले जातात. या प्रवासात एक असं वळण येतं जिथे स्त्री हे ठरवते की ती आता स्वतःला गमावून कोणालाही मिळवणार नाही. तिथूनच तिचं वागणं कोणत्याही दबावाशिवाय बदलू लागतं. हा बदल बाहेरून पटकन दिसत नाही, पण आतून जणू एखादं मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतं. आता विचार करा, तुम्ही शेवटचं स्वतःसाठी कधी जगला होता? ती आता प्रत्येक मेसेजची वाट पाहत बसत नाही किंवा प्रत्येक कॉलला जगण्याचं एकमेव साधन मानत नाही. तिला आता समजलंय की तिचं मन म्हणजे दुसऱ्याच्या वागण्याचा आरसा नाहीये. पूर्वी तिला वाटायचं की जर ती जास्त समंजस बनेल, जास्त त्याग करेल, तर समोरची व्यक्ती थांबेल. पण वास्तव हे आहे की जेव्हा ती स्वतःला मागे ठेवत राहिली, तेव्हा तिचं महत्त्व कमी होत गेलं. हे लक्षात येताच तिच्यात एक विलक्षण शांतता निर्माण होते. भीती अजूनही असते, पण आता भीती तिला चालवत नाही. ती भीतीवर स्वार व्हायला शिकलेली असते. इथेच बहुतेक स्त्रियांची गल्लत होते. त्यांना वाटतं की जर त्या थोडं अंतर राखतील, तर समोरची व्यक्ती त्यांना विसरून जाईल. पण तुम्हाला माहीत आहे का, अंतर किंवा डिस्टन्स हे नात्याला तोडत नाही, तर ते आकर्षणाची नवी लाट निर्माण करू शकतं. पण ते कसं, ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अंतर तेव्हाच आकर्षक असतं जेव्हा ते आत्मसन्मानाने येतं. जेव्हा एखादी स्त्री आपलं जग दुसऱ्याभोवती फिरवणं थांबवते, तेव्हा तिचं व्यक्तिमत्व आपोआप खुलतं. ती आता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तात्काळ देत नाही, कारण तिच्या आयुष्यात आता इतरही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हेच ते वळण आहे जिथे समोरची व्यक्ती पहिल्यांदा अस्वस्थ होते. त्याला समजत नाही की जी स्त्री आधी प्रत्येक वेळी उपलब्ध होती, ती आता स्वतःमध्ये इतकी स्थिर कशी झाली. तो प्रश्न विचारतो, पण थेट नाही, कारण खरा बदल तुमच्या शब्दात नसतो, तर तुमच्या वाइब्समध्ये असतो. जी स्त्री रोज स्वतःची निवड करते, ती तिचं दुःख लपवत नाही, पण त्या दुःखांनी ती ओळखलीही जात नाही. तिला आता ही भीती नाही की खरं बोलल्यामुळे कोणी सोडून जाईल. ती खरं बोलते कारण ती स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. आणि हेच सत्य समोरच्याला सर्वात जास्त आकर्षित करतं. जेव्हा ती म्हणते की मला हे योग्य वाटत नाही, तेव्हा तिच्या आवाजात राग नसतो, फक्त स्पष्टता असते. आणि स्पष्टता नेहमीच परिणामकारक ठरते, कारण ती लाचारीतून नाही, तर ताकदीतून आलेली असते. पूर्वी तिला वाटायचं की मर्यादा किंवा बाउंड्रीज ठरवल्यामुळे नाती तुटतात. आता तिला उमजलंय की जर मर्यादा नसतील, तर माणूस स्वतः तुटतो. पण ही स्पष्टता आणि ही ताकद समोरच्या व्यक्तीला नक्की कोणता संदेश देते, हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल की तुमची ही स्पष्टता समोरच्या व्यक्तीला तुमच्या प्रेमात पाडण्यासाठी कशी कारणीभूत ठरते. जी स्त्री स्वतःला प्रत्येक परिस्थितीत बरोबर सिद्ध करू पाहते, ती नकळत समोरच्याला सांगत असते की मला प्लीज स्वीकार, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. ही लाचारी असते. पण जी स्त्री स्वतःला जशी आहे तशी स्वीकारते, ती न बोलता सांगून देते की मी कोणासाठीही सेकंड ऑप्शन नाही. याच कारणामुळे काही स्त्रिया गर्दीत असूनही वेगळ्या उठून दिसतात. त्या कोणालाही पकडून बसत नाहीत, म्हणून लोक त्यांना गमवायला घाबरतात. एखादी स्त्री जेव्हा भावनिकदृष्ट्या स्थिर होते, तेव्हा ती कोणालाही बदलण्याचा प्रयत्न करत नाही. ती स्वीकारते, पण डोळे मिटून नाही. ती नात्याला आयुष्याचं केंद्र बनवत नाही, तर आयुष्याला इतकं परिपूर्ण बनवते की नातं हा त्याचा एक सुंदर भाग बनतो. या अवस्थेत स्त्री कठोर होत नाही, तर ती आधीपेक्षा जास्त कोमल असूनही अधिक मजबूत होते. फरक फक्त इतकाच असतो की आता तिची कोमलता ही तिची मजबुरी नसते. आता ती भीतीमुळे झुकत नाही,
तर तिला आपल्या मूल्यांवर विश्वास असतो, म्हणून ती लवचिकता जपते. जेव्हा कोणी तिला दुर्लक्षित करतं, तेव्हा पूर्वीसारखं वादळ तिच्या मनात उठत नाही. ती विचार करते, अनुभवते, पण कोलमडत नाही. आणि हीच भावनिक स्थिरता सर्वात मोठं आकर्षण बनते. आतापर्यंत आपण पाहिलं की शांत राहणं का महत्त्वाचं आहे, पण शांत राहण्याचा अर्थ गप्प बसणं असा मुळीच नाही. उलट, या शांततेचा वापर करून तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमची किंमत कशी वाढवू शकता, हे आता आपण पाहणार आहोत, जे या पूर्ण विषयाचं सर्वात महत्त्वाचं गुपित आहे. जेव्हा एखादी व्यक्ती फार प्रतिक्रिया देत नाही, तेव्हा समोरचा माणूस बेचैन होतो. का? कारण माणसाला भावनिक नात्याची, रडारडीची आणि वादाची सवय असते. त्याला वाटतं की तुम्ही चिडाल, तक्रार कराल, पण जेव्हा तुम्ही शांत राहता, तेव्हा त्याच्या मनात एक अस्वस्थता निर्माण होते. तो विचार करू लागतो, ही स्त्री इतकी स्थिर कशी आहे? तिचं सुख माझ्यावर अवलंबून नाही आहे का? ही स्थिरता चुप्पीतून नाही, तर स्वतःला ओळखण्यातून येते. ती आता कोणाकडेही आपली खोली सिद्ध करत नाही. तिची खोली तिच्या वागण्यातून दिसते. ती कोणाला गुंतवून ठेवत नाही, पण स्वतःही कोणामध्ये गुरफटत नाही. येथेच एक सूक्ष्म पण शक्तिशाली बदल होतो. ती स्त्री आता भावनिक गरजांसह येते, पण भावनिक परावलंबित्वासह नाही. समोरच्याला आता हे जाणवू लागतं की ही स्त्री त्याला हवी आहे, पण त्याच्याशिवायही ती तितक्याच समर्थपणे जगू शकते. आणि हाच जाणीव कोणत्याही पुरुषाच्या मनात आदर निर्माण करतो. जिथे आदर असतो तिथेच प्रेम टिकतं. ही स्त्री आता नात्यात स्वतःला हरवून जाण्याची भीती बाळगत नाही, कारण तिने स्वतःला शोधलं आहे. तिला माहीत आहे की जर कोणी सोडून गेलं तरी तिचं अस्तित्व कमी होणार नाही. ही विचारसरणी तिला हलकं बनवते आणि तिचं हेच हलकेपण आकर्षणाचं मूळ आहे. पण काय होईल जर तुम्ही खरंच कोणापासून लांब गेलात? तुमचं हे लांब जाणं समोरच्याला तुमच्या अधिक जवळ कसं आणतं? या सायकोलॉजिकल ट्रिकमागे एक मोठं सत्य दडलंय, जे आपण आता उलगडणार आहोत. ती आता मेसेज कधी येईल याची वाट पाहत नाही. ती स्वतःच्या वेळेचा आनंद घेते. ती कोणालाही बदलण्याचा प्रयत्न करत नाही. ती फक्त स्वीकारते. जर तिला जाणवलं की कोणी तिच्या शांततेचा वारंवार भंग करत आहे, तर ती कोणताही गोंधळ न घालता एक पाऊल मागे घेते. हे मागे हटणं म्हणजे कोणतीही चाल किंवा गेम नसून तो तिचा आत्मसन्मान आहे. आणि आत्मसन्मान ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. जेव्हा ती असं करते, तेव्हा समोरच्याला पहिल्यांदा हे जाणवतं की या स्त्रीला गमावलं जाऊ शकतं. आणि मानवी स्वभाव असा आहे की ज्या गोष्टीला आपण गमवायला घाबरतो, तिचीच आपण सर्वाधिक कदर करतो. आता या स्त्रीच्या डोळ्यात आशा असते, पण अपेक्षा नसते. तिच्या हृदयात ओढ असते, पण लाचारी नसते. ती कोणासाठी स्वतःला कमी करत नाही, तर ती स्वतःचा स्तर उंचावते. आणि जो कोणी तिच्या जवळ येतो, त्याला स्वतःला अधिक चांगलं करण्याची प्रेरणा मिळते. इथूनच ती समोरच्यासाठी एक सवय नाही, तर एक गरज बनते. कथेच्या या वळणावर स्त्री फक्त भावनांच्या आहारी जात नाही, तर ती निवडायला शिकते. ही निवड कोणाला नाकारण्यासाठी नसते, तर स्वतःचा सन्मान टिकवण्यासाठी असते. तुम्हाला वाटतंय का की हे सगळं फक्त आदर्शवादी आहे? मुळीच नाही. हा बदल प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनातील काही सवयी बदलाव्या लागतील. त्या कोणत्या आहेत आणि त्यांचा परिणाम काय होतो, हे जाणून घेतल्यावर तुम्ही स्वतःला बदलण्यापासून रोखू शकणार नाही. ती आता आपल्या वेळेचा आणि ऊर्जेचा विचारपूर्वक वापर करते. तिचं सोबत असणं आता विनामूल्य नसतं. त्यासाठी समोरच्याला पात्र बनावं लागतं. ती आता हे पाहत नाही की समोरचा किती देतोय, तर हे पाहते की तिच्यासोबत राहताना तो माणूस कसा घडतोय. जर तिला जाणवलं की कोणी तिच्या सीमा ओलांडतोय, तर ती वाद घालत नाही. ती गपचूप आपली उपलब्धता कमी करते. तिची ही शांतताच समोरच्याला आरसा दाखवते. पूर्वी तिला भीती वाटायची की जर ती स्पष्ट वागली तर लोक तिला सोडून जातील. आता तिला समजलंय की जे लोक फक्त तिच्या मजबुरीकडे सोबत
मजबुरीमुळे सोबत होते, त्यांचं जाणंच हिताचं होतं. ती आता कठोर नाही पण स्पष्ट आहे. हे आत्मनियंत्रण अत्यंत दुर्मिळ असतं आणि म्हणूनच ते अत्यंत आकर्षक असतं. ती आता तू माझ्यावर किती प्रेम करतोस हे विचारत नाही, तर तू स्वतःशी किती प्रामाणिक आहेस हे पाहते. जेव्हा एखादी व्यक्ती अशा स्त्रीसोबत वेळ घालवते जी स्वतःशी जोडलेली आहे, तेव्हा तो माणूस तिच्या अनुपस्थितीत स्वतःला रिकामं अनुभवतो. त्याला तिचे शब्द नाही तर तिची ऊर्जा आठवते. तिच्या अस्तित्वाचा प्रभाव त्याच्या मनावर कायमचा कोरला जातो. कारण ती स्त्री कोणाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत नसते. ती फक्त तिचं आयुष्य अत्यंत प्रामाणिकपणे जगत असते. पण या संपूर्ण प्रवासाचा शेवटचा टप्पा काय आहे? तो टप्पा जिथे तुम्ही फक्त आकर्षक राहत नाही तर अविस्मरणीय बनता. तो शेवटचा बदल कोणता आहे? जो तुम्हाला जगातील सर्वात सामर्थ्यवान स्त्रियांच्या श्रेणीत आणून बसवतो. चला त्या अंतिम सत्याकडे वळूया. समोरच्याला आता हे ठाऊक असतं की ही स्त्री आपल्या आत्मसन्मानाचा कधीही सौदा करणार नाही आणि जो स्वतःला विकत नाही तोच सर्वात मौल्यवान असतो. आता ती स्त्री कोणाकडे काही मागत नाही. फक्त तिच्या असण्यानेच समोरच्याच्या आयुष्यावर कायमची छाप पडते. इथे आकर्षण हे फक्त शारीरिक राहत नाही, तर ते आदरात रूपांतरित होतं. इथे कोणतंही नाटक नाही, कोणताही देखावा नाही. फक्त एक सखोल स्थिरता आहे. ती कोणाला थांबवण्यासाठी, कोणाला मनवण्यासाठी धडपडत नाही. याच क्षणी तिचं सामर्थ्य खऱ्या अर्थाने प्रकट होतं. ती आता कोणाच्या येण्याने पूर्ण होत नाही आणि कोणाच्या जाण्याने अधुरी राहत नाही. ती स्वतःमध्ये एक पूर्ण विश्व असते. ती समोरच्याला आपल्या आयुष्यात जागा देते, पण त्याला आपल्या आयुष्याचं केंद्र बनवत नाही. माणूस त्या व्यक्तीला कधीही विसरू शकत नाही जो त्याला स्वतःची ओळख करून देतो. ती आता स्वतःला विचारत नाही, मी पुरेशी आहे का? कारण तिने स्वतःला जसं आहे तसं स्वीकारलं आहे. तिचं हसणं आता कोणाला बांधण्यासाठी नसतं, तर ते तिच्या अंतरीच्या आनंदाचं प्रतीक असतं. ती शांत राहते कारण तिला माहीत आहे की प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं गरजेचं नाही. जर कोणी तिच्या शांततेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर ती कोणताही गोंधळ न घालता तिथून बाजूला होते. हे बाजूला होणं म्हणजे पळ काढणं नसून तो तिचा स्वाभिमान आहे. समोरच्याला आता हे उमजलं असतं की या स्त्रीला जिंकणं सोपं नाही, पण तिच्यासोबत असणं हे आयुष्यातील सर्वात मोठं यश आहे. ती आता कोणाला आपली लत लावत नाही, तर ती स्वतः एक अशी प्रेरणा बनते जिची आठवण हृदयाच्या कोपऱ्यात कायमची राहते. तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही, कारण तिने कधी कोणासारखं बनण्याचा प्रयत्नच केला नाही. ती स्वतःला बदलत नाही आणि तिची हीच ठाम वृत्ती जगाला बदलायला भाग पाडते. जी स्त्री स्वतःची निवड करायला शिकते ती जगासाठी एक गूढ आणि एक जबरदस्त आकर्षण बनते. हेच खरं सामर्थ्य आहे. तुम्ही जर इथपर्यंत हे ऐकलं असेल तर समजा तुमच्यातही त्या बदलाची सुरुवात झाली आहे. तुम्ही आता ती स्त्री आहात जिला कोणाला बांधून ठेवण्याची गरज नाही, कारण लोक स्वतःहून तुमच्याशी जोडून राहण्यात धन्यता मानतील. हेच तुमचं खरं सौंदर्य आहे. हीच तुमची खरी शक्ती आहे. रोज स्वतःची निवड करा, स्वतःचा सन्मान करा, कारण जेव्हा तुम्ही स्वतःला मान देता तेव्हा संपूर्ण जग तुमच्यासमोर नतमस्तक होतं. तुमचं हे नवं रूप तुम्हाला एक वेगळी ओळख देईल. एक अशी ओळख जी कधीही पुसली जाणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही आहात तशाच श्रेष्ठ आहात. आणि लक्षात ठेवा, खरी ताकद ओरडण्यात नाही, तर शांतपणे स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहण्यात आहे. आजपासून स्वतःला विचारा, मी स्वतःची निवड करायला तयार आहे. आहे का? तुमचं उत्तरच तुमचं भविष्य ठरवेल. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.